मित्रांनो, सध्या LPG गॅसचा प्रश्न चांगलाच तापलाय. सरकार आधीपर्यंत म्हणत होतं की पुरेसे सिलेंडर आहेत, पण परवाच पंतप्रधान मोदींनी आपल्याला आता कोरोना काळासारखा संयम आणि धीर धरण्याची गरज आहे वगैरे असं सांगितलंय. त्यामुळे आता लोक LPG तुटवडा येण्याच्या भीतीने इंडक्शन कुकटॉप घेण्याकडे वळत आहेत. पण इंडक्शन घेतानाही बरेच लोक कन्फ्यूज असतात की कॉपरचं घ्यायचं की ॲल्युमिनियमचं, किती वॉट पॉवरचं घ्यायचं, त्याला लाईट बिल किती येईल, त्याच्यावर भांडी कोणती लागतील, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच इंडक्शन घेताना कोणत्या चुका टाळायच्या हे पण आपण बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, इंडक्शन घेताना पहिला प्रश्न असा असतो की कॉपर कॉईलचा घ्यायचा की ॲल्युमिनियम कॉईलचा. आता हे का महत्त्वाचं असतं ते बघायला आधी आपण लक्षात घेऊया की इंडक्शन काम कसं करतं. इंडक्शनच्या बेस खाली एक कॉईल असते. या कॉईलमधून वीज गेली की एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मग हे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा तुमच्या भांड्याच्या संपर्कात येतं तेव्हा भांड्यामध्ये एडी करंट्स तयार होतात आणि त्यामुळे भांडं गरम होतं. सो यातला आपल्याला महत्त्वाचा भाग एवढाच आहे की आतली कॉईल एक प्रकारे गरम होते कारण त्यातून वीज जात असते. मग कॉपर कॉईल की ॲल्युमिनियम, तर त्याचं उत्तर सोपं आहे. विजेच्या प्रवाहासाठी कॉपर म्हणजे तांबे हा धातू सगळ्यात चांगला असतो. त्यामुळे कॉपर कॉईलच्या इंडक्शनमध्ये अगदी कमी वीज वाया जाते. कॉईल लवकर गरम होते आणि विजेचा भरपूर लोड सहन करण्याची ताकदही कॉपरमध्ये चांगली असते. या उलट ॲल्युमिनियम कॉईल लवकर तापते पण जास्त लोड सहन करण्याची क्षमता त्यात नसते. ॲल्युमिनियम कॉईलचा फायदा एवढाच आहे की कॉपरच्या तुलनेत ती स्वस्त असते. सो तुम्हाला जर अगदीच कमी इंडक्शन वापरायचं असेल, म्हणजे फक्त चहा करणं, दिवसातून एकदा पाणी गरम करणं वगैरे एवढीच कामं असतील तर ॲल्युमिनियमचा इंडक्शन चालू शकतो. पण प्रॉपर स्वयंपाक करायचा असेल आणि दररोज इंडक्शन वापरायचं असेल तर मात्र कॉपर कॉईल निवडणंच बेस्ट ठरतं. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाईट बिलाचं काय. बऱ्याच जणांना वाटतं की इंडक्शन दररोज वापरला तर त्याला खूप जास्त वीज लागते, पण तसं नाही आहे. इंडक्शनच्या वॅटेजवर बिल किती येणार हे ठरतं. साधं गणित आहे. बाजारात साधारणपणे दोन प्रकारचे इंडक्शन मिळतात, 1200 वॅटचे आणि 1800 ते 2000 वॅटचे. आधी आपण 1200 वॅटच्या इंडक्शनचं बघूया. त्यावर तुम्ही जर तासभर स्वयंपाक केला तर साधारणपणे 1 ते 1.5 युनिट लाईट वापरली जाते. आपल्याकडे जसे युनिट रेट आहेत त्यानुसार सरासरी आपण 10 रुपये युनिट पकडलं तरी एका तासाचे साधारणपणे 12 ते 15 रुपये खर्च होतात. आता रोजचा 3 टाईमचा स्वयंपाक म्हणजे नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण असं पकडलं तरी 1.5-2 तास इंडक्शन चालणारच. म्हणजे रोजचा खर्च 20 ते 25 रुपये येऊ शकतो. महिन्याचा खर्च 800 रुपयांच्या घरात जातो. सिलेंडरची किंमत सध्या तरी 900 ते 1000 रुपये. त्यात साठेबाजीमुळे कितीतरी ठिकाणी जास्त पैसे घेत असल्याचंही दिसून येतंय. तेव्हा सिलेंडरच्या तुलनेत इंडक्शनच जास्त परवडतं. 1800 ते 2000 वॅटचं इंडक्शन असेल तर स्वयंपाक जास्त लवकर होतो. मोठ्या कुटुंबासाठी हे जास्त पॉवरचं इंडक्शन घेणं योग्य ठरतं. अर्थात याला वीज बिल थोडं जास्त येऊ शकतं, पण तुलना केली तर मोठ्या कुटुंबाला कितीतरी वेळा 2 सिलेंडरही लागतात. त्या मानाने मात्र इंडक्शन जास्त फायद्याचं ठरतं. आता इंडक्शनवर कोणती भांडी वापरायची हे बघूया. आपल्याला इंडक्शनसाठी स्पेशली बनवलेली भांडी माहीतच आहेत. त्यांच्यावर खास लोगोही असतो. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही लोखंडी, कास्ट आयर्न किंवा मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील अशी भांडी इंडक्शनवर आरामात वापरू शकता. फक्त अट एकच आहे की त्याचा बेस अगदी सपाट असावा. गोलाकार तळाची भांडी इंडक्शनशी नीट कनेक्ट होत नाहीत. बाकी ॲल्युमिनियम, तांबे आणि काचेची किंवा मातीची भांडी इंडक्शनवर चालत नाहीत कारण ती मॅग्नेटिक नसतात. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की इंडक्शन घेताना कोणत्या चुका टाळायच्या. सगळ्यात पहिले तर फक्त किंमत बघून इंडक्शन घेणं टाळा. मार्केटमध्ये अगदी 700 ते 800 रुपयांपासून इंडक्शन मिळतात, पण स्वस्तातल्या अनब्रँडेड इंडक्शन्समध्ये कॉईलचा दर्जा अगदी खराब असतो. त्यात टेम्परेचर कंट्रोल आणि इतर सेफ्टी फीचर्स नसतात. त्यामुळे आत्ता स्वस्त मिळणारी गोष्ट नंतर डोकेदुखी वाढवू शकते. म्हणून चांगल्या इंडक्शनसाठी किमान 1200 ते 1500 रुपये तरी किमान खर्च करा. बजाज, फिलिप्स, हॅव्हल्स, प्रेस्टीज, पिजन अशा ब्रँड्सचे या रेंजमध्ये चांगले इंडक्शन मिळून जातील. दुसरी चूक म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड वापरणं. इंडक्शन हे जास्त वीज खेचत असतं, त्यामुळे साधा एक्सटेन्शन बोर्ड लवकर गरम होऊन स्पार्क होऊ शकतो. त्यामुळे इंडक्शन हे नेहमी थेट भिंतीतल्या प्लगमध्ये लावणं गरजेचं आहे. एक्सटेन्शन बोर्ड वापरावाच लागत असेल तर तो हेवी ड्युटी आणि ISI मार्क असलेला वापरा. आता यातच झाल्या इंडक्शन घेतानाच्या चुका. तो वापरतानाही काही चुका आपण टाळायला हव्यात. पहिली म्हणजे इंडक्शन टॉपवर ओलं भांडं ठेवणं. भांड्याचा तळ ओला असेल तर इंडक्शनच्या काचेवर ओलावा येतो. त्यामुळे हीटिंग नीट होत नाही आणि असं वारंवार केलं तर कालांतराने काच खराब होऊ शकते. त्यामुळे इंडक्शनवर भांडं ठेवताना ते नेहमी पुसूनच ठेवा. दुसरी चूक म्हणजे इंडक्शन चालू असताना काचेवर काही सांडलं म्हणजे दूध वगैरे ओतू गेलं तर ते लगेच पुसायला जाऊ नका. एकतर मधला कॉईलचा भाग गरम झालेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला भाजू शकतं. सगळ्यात आधी ते इंडक्शन बंद करा, ते थंड होऊ द्या आणि मग पुसा.
तिसरी चूक म्हणजे वेळोवेळी इंडक्शनची सफाई न करणं. त्याची काच रोज ओल्या कापडाने पुसून घ्या, त्यानंतर दुसऱ्या कापडाने ती लगेच कोरडी करा. इंडक्शनवर दुधाचे किंवा भाजीचे कोरडे डाग झाले असतील तर ते काढण्यासाठी तुम्ही इंडक्शन क्लीनर वापरू शकता किंवा मग घरच्या घरी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून महिन्यातून एकदा इंडक्शन डीप क्लीन करू शकता. आणि शेवटची चूक म्हणजे चुकीच्या साईजची भांडी वापरणं. इंडक्शनच्या काचेवर जेवढ्या भागात कॉईल असते साधारण तेवढ्याच साईजची भांडी वापरणं फायद्याचं आहे. खूप मोठं भांडं वापरलं तर त्याला जास्त एनर्जी खर्च होते आणि खूप लहान भांडं वापरलं तर कडेने बरेचशी एनर्जी वाया जाते. त्यामुळे हीटिंग झोनच्या साधारणपणे 70 ते 80% एवढा भांड्याचा तळ असावा. सो बेसिकली इंडक्शन गॅसपेक्षा स्वस्त पडू शकतं जर नीट सिलेक्ट केलं आणि नीट वापरलं तर. चांगल्या ब्रँडचं इंडक्शन घ्या, एक्सटेन्शन बोर्ड टाळा, योग्य भांडी वापरा आणि नियमित साफसफाई करा, म्हणजे मग तुमचं इंडक्शन वर्षानुवर्षे चालू शकेल. गॅसला पर्याय म्हणून इंडक्शन खरंच चांगलं आहे, पण एक ही देखील गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की लहान इंडक्शनवर एकावेळी एकच गोष्ट बनू शकते. त्यामुळे सगळा स्वयंपाक स्टेप बाय स्टेप करावा लागतो. त्यामुळे डायरेक्ट स्विच करण्यापेक्षा आधी थोडे दिवस गॅस सोबत इंडक्शन वापरून बघा. तुम्हाला त्याची सवय होते का, रोजच्या वापरात ते कसं वाटतंय हे बघा आणि मग गरजेनुसार दोन्ही एकत्र किंवा फक्त इंडक्शन असं वापरायला तुम्ही सुरू करू शकता. बाकी इंडक्शनच्या वापराबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.